अध्यात्म रामायण अर्थात आध्यात्मिक राम संहिता मुक्त भावानुवाद ॲडव्होकेट चंद्रप्रकाश गणपतराव पवार. श्री हरी श्री राम जय जय राम. सुहृद श्रोतेजन, आपणास वाल्मिकी रामायण, तुलसी रामायण तसेच एकनाथ महाराजांचे भावार्थ रामायण या धार्मिक प्रसिद्ध ग्रंथांविषयी माहिती असेलच. याखेरीज अध्यात्म रामायण या नावाने एक रामायण ब्रह्मांड पुराणांतर्गत उत्तरखंडामध्ये आढळून येते. या रामायणात रचेता श्री महर्षी वेदव्यास यांनी भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्या संवादा आधारे भगवान शंकरांनी माता पार्वतींना रामावताराचे रहस्य या ग्रंथात सांगितले आहे. भगवान शंकरांनी रामतत्वाचे गूढ रहस्य यात माता पार्वतींना समजावून सांगितले आहे. मूढ अज्ञानी जन श्री रामांना अज्ञानामुळे त्यांचे परमात्म रूप समजू शकत नाहीत. ते त्यांना मानव रूपात असले कारणाने सामान्य मानवच की समजतात. प्रभू रामचंद्र हे प्रकृतीच्या पलीकडील विशुद्ध असे विज्ञान घन ज्योती स्वरूप परमेश्वरच आहे. त्यांच्या ठिकाणी अविद्या अथवा अज्ञान असू शकत नाही. हे स्वतःच मायेने अधिष्ठान असल्याने मायाही त्यांना मोहित नाहीत करू शकत. असा तत्वविचार प्रतिपादन करीत भगवान शंकरांनी रामकथा निरूपण या ग्रंथात केले आहे. या रामायणामध्ये परब्रह्म परमात्मा श्री रामांनी मनुष्यांचे उद्धारास्तव मानवावतार धारण करून केलेल्या दिव्य लीलांचे वर्णन करण्यात आले आहे. याचे पठण आणि श्रवणाने मनुष्यांचे लौकिक आणि पारलौकिक कल्याण शक्य आहे. या अध्यात्म रामायणाचे बालकांड 7 सर्ग, अयोध्याकांड 9 सर्ग, अरण्यकांड 10 सर्ग, किष्किंधाकांड 9 सर्ग, सुंदरकांड 5 सर्ग, युद्धकांड 16 सर्ग आणि उत्तरकांड 9 सर्ग इतका विस्तार सर्वसाधारणपणे 64 सर्ग आणि 4200 श्लोक यामध्ये लिहिण्यात आले आहे. सध्या असे मोठे ग्रंथ घेऊन त्यांची किंमत आवड या गोष्टी पाहता सर्वसामान्य माणूस तिकडे इच्छा असली तरी व तो मात्र अभावानेच हे आपल्या दृष्टीस पडत असेलच. म्हणूनच सर्वसामान्यांच्या श्रवणास्तव उपलब्ध करून देत आहोत युट्यूबवर लवकरच. हरिकृपेने या संस्कृत मधील ग्रंथाचे सुलभ असे मराठी मुक्त भावानुवाद आपल्या सेवेत आत्मानंदपूर्वक सादर करीत आहे. याचे श्रवण करून आपली वृत्ती त्या प्रभू रामचंद्रांप्रती आकर्षित होऊन आपल्या आध्यात्मिक जीवनात ते रामचंद्र आशीर्वाद रूपाने यावेत ही त्या परमपित्यास कळकळीची विनंती. घ्यावा श्रवणानंद. आपलाच ॲडव्होकेट चंद्रप्रकाश गणपतराव पवार. हरि ओम हरि ओम हरि ओम.